सांगली जिल्ह्यातल्या नागदेवतेच्या यात्रेसाठी विख्यात 32 शिराळा परिसरातील पाडळीवाडी या छोट्याशा गावात बापू दाजी पाटील आणि सुभद्रा बापू पाटील यांच्या घरात कर्तृत्व आणि नेतृत्व जन्माला घेऊन आलं। कृष्णा बापू पाटील अफाट निर्णय क्षमता आणि विराट कार्यक्षमता असा संगम असणारं बहुआयामी व्यक्तिमत्व अशी ओळख असणारे कृष्णा बापू पाटील नवी मुंबई शहरातील भाजपचे जिल्हा संघटन मंत्रीपदावर विराजमान आहेत। अण्णा या नावाने परिचित असलेले कृष्णा बापू पाटील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आले। आपल्या कर्तृत्वाच्या बळावर त्यांनी नवी मुंबई शहरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली। संघर्षमय जीवनातून त्यांनी आपले राजकीय स्थान प्रचंड मेहनतीच्या जीवावर भक्कम केलं। समाजाचं दायित्व लक्षात घेऊन त्यांनी समाजकार्यात स्वतःला झोकून दिलं। आपल्याच माणसांची निर्मळ भावनेने सेवा करण्यासाठी त्यांनी समाजसेवेचा व्यासपीठ निवडून अखंडित सेवा करत असताना अध्यात्माचा वारसाही जोपासला। सर्वात आधी पाडळीवाडीच्या ग्रामपंचायतीवर सदस्य म्हणून निवडून येत त्यांनी ग्रामीण भागात राजकीय श्रीगणेशा केला। तब्बल 10 वर्ष या पदावर राहून त्यांनी गावाची सेवा अहोरात्र केली। जन्मभूमीशी असणारी नाळ तुटू न देता कर्मभूमी नवी मुंबई शहरात देखील त्यांनी आपल्या कर्तृत्वाची पताका फडकवत ठेवली आहे। अपने काम के प्रति इतना पैशन रहता है इनका, क्योंकि और भी लोगों को देखा है, लेकिन बस टाइम आता है, वोटिंग का टाइम आता है तो फिर वो आते हैं जाते हैं, उसके बाद फिर मिलना जुलना नहीं होता है। लेकिन ये नगर सेवक ऐसे है कि वो कंटिन्यूस आपका छोटा भी प्रॉब्लम होगा ना, उसको इग्नोरेंस नहीं करते हैं। वो हमेशा मतलब हर किसी के लिए, हर नागरिक के लिए हमेशा खड़े रहते हैं। बहुत अच्छे तरह से उनका योगदान है, सहयोग है, सब कुछ है। मितभाषी आणि स्पष्ट वक्ता या 2 गुणांवर त्यांनी आपलं वेगळं स्थान निर्माण केल्यानं विरोधकांमध्ये देखील त्यांना मानाचं स्थान मिळालंय। जवळच्या कार्यकर्त्यांना समाजातील गरजूंना मुक्त हस्ते मदत करण्याची परोपकारी वृत्ती या विशेष गुणावर त्यांनी अल्पावधीतच घणसोली परिसरात आपला ठसा उमटवलाय। कोणाचंही काही काम असेल तर ते स्वतःहून पुढाकार घेतात आणि कामाला तडीस नेतात, व्यवस्थित करतात। आणि गरिबीतून गेलेले व्यक्तिमत्व आहे, त्याच्यामुळे लोकांचा त्यांना सपोर्ट आहे, खूप चांगला आहे। 24 वर्षांच्या 2.5 दशकातील कालावधीत श्रमजीवी माथाडी कामगारांच्या गोतावळ्यात असणाऱ्या अण्णांनी अंग मेहनत करून अर्थात माथाडी कामगार म्हणून कार्य केल्यावर आपला ठसा उमटवलाय। घणसोली परिसरात 1998 साली माथाडी कामगारांनी गृहनिर्माण संस्था बनवण्यास पुढाकार घेतला। किंबहुना माथाडी कामगारांना हक्काचं घर मिळवून देण्यात अण्णांचा मोलाचा आणि सर्वात महत्त्वाचा वाटा असून आज माथाडी कामगार स्वतःच्या घरात वास्तव्य करत असल्याचा त्यांना आनंद आहे। त्यांच्या दिवस रात्र कार्यरत राहण्याच्या वृत्तीमुळे पक्षाने नेहमीच त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आणि अण्णांनी एखाद्या तपस्व्याप्रमाणे निकोप प्रवृत्तीने ही जबाबदारी पार पाडली। परिणामी पक्षाने त्यांच्या कार्याची दखल घेत 2015च्या निवडणुकीत त्यांच्या सौभाग्यवती उषा पाटील यांना पक्षाची उमेदवारी दिली आणि अण्णांनी पत्नीला दणदणीत विजय मिळवून देत हा विश्वास सार्थ ठरवला। स्थानिक नागरिकांनी अण्णांवर असणारा विश्वास आणि प्रेम मतपेटीमधून व्यक्त केलं। सौभाग्यवती नगरसेविका झाल्यावर त्यांनी प्रभागातील सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा करून प्रभागाचा कायापालट केला। 2004 पासून मी इथे राहत आहे। इथे गार्डन नसल्यामुळे खूप त्रास होता, पण ज्यावेळी उषाताई पाटील निवडून आले त्याच्यानंतर आम्ही कामावर आल्यानंतर 5 वाजता येऊन गार्डनमध्ये बसतो, एवढा आनंद वाटतो। सकाळी आणि संध्याकाळी ताई येतात आणि कृष्णा पाटील साहेब येतात आणि लोकांना विचारतात आणि त्या पद्धतीने साहेब एक पाऊल डेव्हलप करत गेले ह्या गार्डनला। आज आता जवळजवळ 100, 150, 200 माणसं येऊन इथे संध्याकाळी या गार्डनला येऊन बसतात आणि प्रत्येक वयाच्या माणसं इथे येऊन बसतात। महापालिका सभागृहात प्रभागातील विविध समस्या मांडून नागरी सोयी सुविधा वाढवण्यासाठी सतत क्रियाशील राहिले आणि आज देखील कार्यरत असल्यानं स्थानिक जनतेच्या त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी आज देखील त्यांचा प्रवास निरंतर सुरू आहे। उषाताई निवडून आल्या त्यानंतर प्रत्येक कामाला ही गती आली। प्रभागातल्या सर्व जनतेला वाटतं गेली येणाऱ्या 5-25 वर्ष हे साहेबांनी जर या प्रभागाला दिले आणि प्रभागाचं नेतृत्व करायला जागा भेटली, नक्कीच त्या संधीचं सोनं करीन। कार्यालयात कामासाठी येणाऱ्या नागरिकाला समाधान मिळवून देण्यासाठी पाटील दाम्पत्य नेहमीच अग्रेसर असतं। घणसोली नोड सिडकोकडून हस्तांतरित करून घेण्यासाठी उच्च स्तरावर सातत्याने प्रयत्नशील असल्यानं आज हा नोड महापालिका प्रशासनाकडे हस्तांतरित झाला। महापालिकेच्या अंतर्गत घणसोली नोड आल्यानंतर पाटील दाम्पत्याच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास झालेला दिसून येतो। घणसोली नोड मधील हे एकमेव असे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांच्या प्रभागात महापालिकेच्या माध्यमातून अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्यात आले, ज्यामध्ये रात्र निवारा केंद्र, प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र, महिला सक्षमीकरण केंद्र, अमृत अभियान, हरित क्षेत्र विकास, जॉगिंग ट्रॅक, ओपन जिम, गार्डन, पदपथ, रस्ते,
फलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचं काम यांसारख्या कामांचा प्रामुख्याने समावेश आहे. अशा विविध प्रकल्प साकारण्यासाठी केलेली मेहनत असेल, खेळाचं मैदान असेल, शुल्क वाढीचा मुद्दा असेल, बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणं, यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. शिवसाई माथाडी मित्र मंडळ या सामाजिक संस्थेच्या समूहाच्या माध्यमातून शिवसाई वाचनालय, घणसोली फेरीवाला संघ, होतकरू नवोदित कलाकारांच्या गुणांना वाव देणारी शिवसाई थिएटर्स अशी विविध व्यासपीठे निर्माण करून समाजातील कर्तृत्ववान आणि उद्यमशील फळी तयार करण्यासाठी ते सतत कार्यरत आहेत. या संस्थेच्या दशकपूर्तीला खुद्द मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसाई भूषण पुरस्कार 2010 कार्यक्रम आयोजित करून अनेकांना सन्मानित करण्यात आला. क्रीडा उपक्रम आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात. हरिनाम सप्ताह आयोजित करून वैष्णव संप्रदायाप्रती ते भक्तिभाव व्यक्त करतात. आरोग्य शिबिर, वृक्षारोपण, नाट्य शिबिर हे उपक्रम सतत राबवत असतात. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम यासारखे सामाजिक कार्यक्रम दरवर्षी आयोजित करून पाटील दाम्पत्य समाजात सर्व धर्म समभाव जपण्याचं उल्लेखनीय कार्य करतायत. नैसर्गिक आपत्तीत कोसळल्यावरती पूरग्रस्त भागातील मदत कार्य, संसर्गजन्य आजाराचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकारक औषध वाटप, मास्क वाटप, फवारणी असे उपक्रम राबवून स्थानिक नागरिकांची काळजी घेण्यासाठी ते कायमच तत्पर असतात. जेव्हा कोविडमध्ये लोकांना बेड मिळत नव्हतं, कोविडमध्ये ऑक्सिजन मिळत नव्हतं, त्यावेळेला कृष्णा पाटील साहेबांसारखे लोक धावून आले, त्यांनी मदत केली. त्यामुळेच आज कृष्णा पाटील साहेब आणि उषा मॅडम या दोघांचंही घणसोली ह्या भागात चांगलं नाव आहे. घराघरामध्ये जाऊन ते सर्वांची काळजी घेतात. सर्वांची जसं कधीही रात्री 2 वाजता 3 वाजता फोन आला ते एका कॉलमध्ये ते उचलतात आणि ते तिथे उभं असतात. कोणाचाही काही प्रॉब्लेम असेल की लगेच ते उभं असतात. ते आम्हाला खरंच अभिमान वाटतो की आम्ही त्यांच्यासोबत आहोत. आणि आम्हाला असं की अभिमानाने आम्हाला सांगायला वाटतं की असं नाही, कृष्णादादा आहेत म्हणून आम्हाला काही टेन्शन नाही. विचारांना कृतीची जोड देणारं सुसंस्कृत नेतृत्व श्री कृष्णा पाटील यांच्या बाबतीत हे म्हणावं लागेल. 57 वर्ष मानवतेची, 57 वर्ष जिव्हाळ्याची, 57 वर्ष जबाबदारीची, 57 वर्ष संघर्षाची, 57 वर्ष सन्मानाची, 57 वर्ष समाजकार्याची, 57 वर्ष जाणीवतेची, 57 वर्ष कर्तव्याची. यापुढेही ही वर्ष सहवासाची, सहजीवनाची 100 वर्ष होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.